नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या कोऱ्या व्लॉग मध्ये। आता आपण आहोत गोव्यामध्ये, एक प्लेस कव्हर करतोय। आज बागा बीचला सुद्धा जाऊन आलोय, त्या व्हिडिओज बघायला मिळतील। पण तत्पूर्वी आता आपण पोहोचलोय गोवा क्रूजच्या ठिकाणी। हा आपला ग्रुप आहे सर्व। इकडून कोल्हापुरातून बरीचशी मंडळी आहे। खूप मोठा ग्रुप आहे, टोटल 1200 लोकांचा ग्रुप आहे। आणि स्पेशली सांगायचं म्हटलं थँक्यू सो मच एसलीपीएस मॅनेजमेंट। थँक्यू बोलण्यासोबत त्याच्याही पुढे सांगायचं म्हटलं तर आता पुढचा ग्रुप क्रूजचा नजारा काय आहे तो आपण अनुभवूया। चला तर। आपापल्या बसमधून आम्ही सगळेजण उतरलो आणि पायी निघालो जेटीच्या दिशेने। मशीन खाली प्रत्येकाचा चेकअप झाला आणि मग आतमध्ये एंट्री मिळाली। मंडळी, जेटीचा गोव्यातील प्रवास हा माझा दुसरी वेळ होती आणि लास्ट टाइम आपण व्हिडिओ केली नव्हती, पण आजची ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। चला तर। मित्रांनो, आपण पोहोचलोय क्रूज जवळ। तुम्हाला दाखवतो ऑलरेडी आपल्या ग्रुपची लाईन कशा पद्धतीने लागले। लाईन आहे मध्ये पोहोचलोय आता आम्ही। हे बघा, सगळे लाईनशी आतमध्ये चाललोय। लवकर या, लवकर या। क्रूजवरचा थोडा वेळ पटकन निघून गेल्यानंतर एंटरटेनमेंटसाठी असणारे प्रोग्राम चालू झाले। सुरुवातीचा एक पारंपरिक डान्स झाल्यानंतर चान्स दिला गेला तो म्हणजे उपस्थित असलेल्या सर्व लहान मुलांना। मित्रांची संधी प्रत्येकाला मिळत असते असं ओळखणं गरजेचं आहे। हीच ओळखून काही निवडक मुलं समोर आली आणि धडकली। आणि लहान मुलांनंतर चालू झाला तो म्हणजे कपल राऊंड। कपल राऊंड पूर्ण झाल्यानंतर सर्व जेंट्स लोकांना डान्ससाठी चान्स दिला गेला। डान्स कंप्लीट होता होता एका सुंदर क्रूजवरती नजर पडली जी आमच्या बाजूने पास होत होती। बाजूने पास होणारी क्रूज पाहता पाहता पुन्हा एकदा पारंपरिक डान्सची सुरुवात झाली आणि त्यानंतर एका महिलांना चान्स दिला गेला त्यांची कला दाखवण्यासाठी। तो कैसे हैं आप सभी? कैसा लग रहा है बोट पे आगे? बढ़िया लग रहा है। रियली में पूरा गोवा ट्रिप बहुत ही शानदार जानदार रहा और इसके लिए मैं जितना धन्यवाद दूं हमारी संस्था हमारी ऑर्गेनाइजेशन को उतना कम है। एसलीपीएस वेलनेस का धन्यवाद हमारे सीईओ एंड एमडी मिस्टर संजीव कुमार सर का, क्योंकि महागुरु जी ने ये सोचा तो आज हम सब लोग इसको जी पा रहे हैं। आज मैं बस एक ही बात कहूंगी, शुरुआत किया था तो महागुरु जी बोल रहे थे कि आप ये ट्रिप
अचीव कर लो, फिर अपने आप सब कुछ आसान आसान लगेगा। पहली बार ट्रिप अचीव किया, ट्रिप करने आए, फिर समझ में आया 3 महीने की मेहनत की थकान तो 3 दिन में उतर गई। और रियली मेरा पहला ट्रिप गोवा का था और हम लोग सुबह को भी बीच में जाते, शाम को भी बीच में जाते, जैसा कि अभी कुछ लोग कर भी रहे होंगे। पूरी थकान उतरी, हमें एक बात समझ में आई कि हर बार टारगेट करना है। टारगेट को लगातार करते करते कब अपने गांव से लेकर के मैं लखनऊ जैसे शहर पहुंच गई, रियली में पता नहीं चला, क्योंकि हम तो हर 3 महीने के लिए जी रहे थे, 3 महीने के अचीवमेंट के लिए काम कर रहे थे। वो 3-3 महीने के क्वार्टर को टारगेट को करते हुए कब पैदल से लेके, स्कूटी से लेके, 14 लाख की कार से लेकर के मैं ऑडी A4 तक आ गई, रियली में पता नहीं चला, क्योंकि हम तो 3 महीने के लिए जी रहे थे। असली PS वेलनेस ने आज आप जैसे लोगों का टीम का साथ दिया, उसके लिए भी मैं कहूंगी एक ऐसा प्रोडक्ट हमें मिला है जो प्रोडक्ट एक बार बस छोड़ दो, तुम्हारा व्यक्ति हमें याद करेगा, हम उसे बेशक भूल जाए। ये तर मित्रांनो, अशा पद्धतीने होता आपला क्रूजचा व्हिडिओ. धन्यवाद संपूर्ण पाहिल्याबद्दल. अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. चला तर.